राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा. विविध संप्रदायातील 100 संतांची संक्षिप्त चरित्र. श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज आपण ऐकूया परमपूज्य श्री चंद्रशेखर तथा अण्णा महाराज केळकर यांचं चरित्र भाग दुसरा. श्री अण्णांनी वार्षिक उत्सव, वर्षभरातील संतांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, अधिक महिन्यातील विशेष कार्यक्रम अशा साऱ्यांचं उत्तम नियोजन केलं आणि प्रत्येक कार्यक्रम हा अत्यंत समर्पक पद्धतीनं साजरा केला. अण्णांच्या विशेष स्वभावामुळं विविध संप्रदायातील अनेक संतांना ते आपलेसे वाटत. प्रत्येक भेटीमध्ये उभयतांचं प्रेम उचंबळून येई आणि अष्टसात्विक भाव निर्माण होत असत. सर्व संतांनी आमच्या अण्णांना अण्णा म्हणजे निर्मळ, प्रेमळ, सर्वांना आपलेसं करणारं व्यक्तिमत्व असा अनेक वेळा उल्लेख केलेला आहे. अण्णांच्या ठिकाणी धर्म, पंथ, जात, संप्रदाय या कशाचाच भेद नव्हता. त्यांना सर्वजण सारखेच होते. इतक्या साऱ्या व्यापातूनही ते कुटुंबातील सर्वांकडे बारकाईनं लक्ष देत असत. त्यांची विचारपूस करीत असत. त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे पदार्थ, वस्तू आणून देत असत. नातवंडांवरही त्यांचं विशेष प्रेम होतं. आपले पितृदेव श्री दासराम महाराज लिखित वाङ्मयावरील अनेक ग्रंथांचं संपादन, प्रकाशन श्री अण्णांनी केलं. आमच्या कुटुंबियांनी अण्णांची 60 शांत, 71, 75 असे सोहळे करण्याचा मानस जेव्हा जेव्हा व्यक्त केला तेव्हा तेव्हा ते एकच म्हणाले की माझा कोणताही विशेष सोहळा करायचा नाही. आणि त्याप्रमाणे 60 शांतीच्या वेळी त्यांनी आपला सोहळा न करता चिमण यात्रा आयोजित करून तिथं कीर्तन सेवा केली. तसंच 71 आणि 75च्या निमित्तानं आपण एकत्र साधन करू आणि प्रसाद भोजन करू असा मानस व्यक्त केला. आणि त्याप्रमाणेच हे दोन्ही सोहळे घरगुती पद्धतीनंच साजरे केले गेले. पुढे पुढे अण्णांचा गुडघेदुखीचा त्रास वाढू लागला. तरी त्यावर मात करत ते सर्व नित्यक्रम कटाक्षानं पार पाडत असत. कधीही त्यांची कोणत्याही कार्यक्रमासाठी अनुपस्थिती नसे. डेरवण इथं त्यांच्या दोन्ही गुडघ्यांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी त्यांना 8 दिवस तिथं राहावं लागलं. तरी देखील त्यांनी दवाखान्यात आपल्या कीर्तनाचा नेम कटाक्षानं सांभाळला. हे पाहून तिथले डॉक्टर आणि सर्व स्टाफ हे खूपच अवाक झाले. त्यांनाही अण्णांचं विशेषत्व, संतत्व जाणवलं. तसंच त्यांच्या दोन्ही डोळ्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशनही झालं. याही वेळी त्यांचा नित्य कीर्तनाचा नेम चुकला नाही. इसवी सन 2020 साली श्री दासराम महाराज यांची जन्मशताब्दी श्री अण्णांच्या नियोजनाखाली आणि मार्गदर्शनाखाली अनेक विशेष कार्यक्रमांसह, प्रवचन कीर्तनांसह थाटात साजरी होत होती. याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. तपासणी केली असता लगेचच बायपास ऑपरेशन करण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टरनी सांगितलं. परंतु हे मेजर ऑपरेशन असल्यानं आणि त्यासाठी अनेक दिवस कीर्तनाचा नेम अंतरेल या कारणासाठी अण्णांनी ऑपरेशन करण्यास नकार दर्शवला. या परिस्थितीमुळं जन्मशताब्दी महोत्सव कसा पार पडणार याची मला काळजी वाटू लागली. परंतु त्यांच्याच आशीर्वादानं हा उत्सव निर्विघ्नपणे उत्तम रीतीनं चालू होता. बायपास करून घेण्यासाठी सर्वांनी आणि डॉक्टरांनी खूपच आग्रह धरला. त्यावर शेवटी श्री अण्णा म्हणाले की मला गुरुतृतीया पर्वकाळाचं कीर्तन करायचं आहे, त्यासाठी मला घरी सोडा. उत्सव संपल्यानंतर मी ऑपरेशन करून घेईन. त्याप्रमाणे डिस्चार्ज देण्याची परिस्थिती नसताना देखील अण्णांच्या आग्रहानं डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. अत्यंत अशक्तपणा असून बोलण्याची ताकद नसतानाही श्री अण्णांनी गुरुतृतीयेच्या पर्वकाळाचं कीर्तन रात्री 10:30 ते 12:30पर्यंत धूमधडाक्यात केलं. याचं आजही आम्हाला राहून आश्चर्य वाटतं.
उत्सव संपल्यावर कोल्हापूर इथं अण्णांचं बायपास ऑपरेशन पार पडलं. तिथंही त्यांचा कीर्तननेम चुकला नाही. त्यानंतर हळूहळू अण्णांची तब्येत पूर्ववत झाली. परंतु मार्च 2020 साली कोरोना परिस्थितीमुळं लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळं लोकांचं जाणं येणं थांबलं. कीर्तनही मर्यादित श्रोत्यांच्या उपस्थितीत थोडक्यात करावं लागलं. नेहमी असंख्य माणसांच्यात राहण्याची सवय असल्यानं या परिस्थितीचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला. त्यातच त्यांना पुन्हा छातीत दुखू लागलं. तपासणीअंती ऑपरेशनच्या वेळी घातलेल्या टाक्यांपैकी एक टाका उसवलाय आणि पुन्हा ऑपरेशन करून घ्यावं लागेल असं डॉक्टरनी सांगितलं. त्यासाठी अण्णांना पुन्हा कोल्हापूर इथं नेलं आणि जरुरीप्रमाणे ऑपरेशन करून घेतलं. परंतु त्यानंतर फार काही सुधारणा झाली नाही. या साऱ्यामुळं त्यांची प्रकृती खूपच नाजूक झाली होती. तरी देखील अधिक महिन्यापासून मी मंदिरात कीर्तन सुरू करणार असा त्यांनी निश्चय व्यक्त केला आणि त्याप्रमाणे मंदिरात कीर्तन सुरू देखील केलं. हा सप्टेंबर महिना आणि अधिक अश्विन महिना होता. दिनांक 22 सप्टेंबर 2020 या दिवशी रात्री अण्णांना भयंकर धाप लागली. कफ साठला. जागरणही झालं. पहाटे त्यांना थोडी झोप लागली. सकाळी उठल्यावर ते आवरण्याची गडबड करू लागले, कारण त्यावेळी लॉकडाऊनमुळं सकाळी 8 ते 8:30 दरम्यान नित्य कीर्तन असे. अण्णांना खूपच थाप लागली असल्यानं मंदिरात जाणं अशक्य होतं. म्हणूनच रामकुटीतच त्यांनी 23 सप्टेंबरचं नित्य कीर्तन केलं. त्यानंतर त्यांच्या इच्छेविरुद्ध पण आवश्यक असल्यानं अण्णांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. कोरोनाची बंधनं असल्यामुळं त्यांच्या संपर्कात कोणासही जाता येत नव्हतं. अण्णांना बरं वाटावं अशी आम्ही महाराजांकडे मनोमन प्रार्थना करत होतो. परंतु विधिलिखित काही वेगळंच होतं. श्वसनसंस्था खूपच नाजूक झाली होती आणि त्या ठिकाणी संसर्गही फार झाला होता. त्यामुळं खूप उपचार करूनही यश आलं नाही. शेवटी अधिक आश्विन शुद्ध सप्तमी शके 1942 म्हणजेच मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 4:45 वाजता आपले पितृदेव आणि सद्गुरू श्री दासराम महाराज यांच्या स्मरणात आणि कीर्तनाच्या अनुसंधानात आमच्या अण्णांनी वयाच्या 76व्या वर्षी महाप्रयाण केलं. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.